नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. अधिक मास आला की अनेक घरांमध्ये एक विशेष परंपरा पाहायला मिळते. ती म्हणजे जावयाचा मानपान, औक्षण आणि गोड पदार्थांनी स्वागत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जावयाला 33 अनारसे, 33 बत्ताशे, 33 जिलेबी किंवा 33 गोड पदार्थच का दिले जातात? हा फक्त योगायोग आहे का, की त्यामागे एखादे गुप्त आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे? या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 33 या संख्येचे आध्यात्मिक महत्त्व. आपल्या धर्मामध्ये 33 कोटी देवता असा उल्लेख केला जातो. इथे कोटी म्हणजे करोड नव्हे, तर प्रकार किंवा शक्ती असा त्याचा अर्थ मानला जातो. म्हणजेच सृष्टी चालवणाऱ्या 33 प्रमुख दैवी शक्तींचे प्रतीक म्हणून हा उल्लेख केला जातो. यामध्ये 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार अशा 33 दैवी शक्तींचा समावेश मानला जातो. म्हणूनच अधिक मासात जावयाला 33 गोड पदार्थ देणे म्हणजे सर्व देवतांचा आशीर्वाद तुमच्या संसारावर राहो अशी मंगल भावना व्यक्त करणे. 33 अनारसेच का दिले जातात? अनारसा हा शुभ आणि सात्विक पदार्थ मानला जातो. तो तांदूळ, गूळ आणि तुपाने तयार होतो. तांदूळ म्हणजे पवित्रता, गूळ म्हणजे नात्यामधील गोडवा आणि तूप म्हणजे समृद्धी. जेव्हा 33 अनारसे जावयाला दिले जातात, तेव्हा त्याचा अर्थ असा घेतला जातो की 33 दैवी शक्ती तुमच्या संसारात सुख, समाधान आणि भरभराट घेऊन येवोत. ही फक्त मिठाई नसते, तर तो असतो आशीर्वादाचा प्रसाद. 33 बत्तासे आणि जिलेबीचे महत्त्व. बत्तासे हे देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात, म्हणून ते शुभतेचे प्रतीक मानले जातात. 33 बत्तासे देण्यामागे भावना अशी असते की देवतांची कृपा जावई आणि मुलीच्या संसारावर सदैव राहो. जिलेबी गोलाकार असते. ती जीवनाच्या अखंड चक्राचे प्रतीक मानली जाते. 33 जिलेबी देणे म्हणजे जीवनातील प्रत्येक वळणावर गोडवा आणि प्रेम कायम राहो अशी प्रार्थना. अधिक मासातच ही परंपरा का केली जाते? अधिक मास हा भगवान विष्णूंना प्रिय महिना मानला जातो. हा महिना दान, सेवा, जप, पूजा आणि नात्यांमध्ये प्रेम वाढवण्याचा मानला जातो. म्हणून या महिन्यात जावयाचा सन्मान करणे म्हणजे प्रत्यक्ष श्री विष्णूची सेवा केल्यासारखे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळी मुलगी लग्नानंतर दूर राहत असे, म्हणून अधिक मासात तिला आणि जावयाला घरी बोलावून प्रेमाने मान दिला जाई. ही परंपरा फक्त रीत नाही, तर दोन कुटुंबांना प्रेमाने जोडून ठेवणारा संस्कार आहे. जावयाचे औक्षण का केले जाते? औक्षण म्हणजे शुभ ऊर्जेचे स्वागत. दिव्याची ज्योत म्हणजे तेज आणि सकारात्मकता. हळद कुंकू म्हणजे मंगलता. अक्षता म्हणजे अखंड नाते. जावयाचे औक्षण करताना अशी प्रार्थना केली जाते की त्याच्या आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत, त्याला आरोग्य, यश आणि सुख लाभावे. जावयाचा मानपान केल्याने काय होते? अधिक मासात प्रेमाने केलेला पाहुणचार घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. जिथे मुलगी सुखी असते, तिथे आईवडिलांच्या आयुष्यातही आनंद आणि शांती टिकून राहते. जावयाचा आदर म्हणजे मुलीच्या संसाराला दिलेला आशीर्वाद, आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये या परंपरेला इतके महत्त्व दिले गेले आहे. मैत्रिणींनो, आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक परंपरेमागे एक गूढ अर्थ दडलेला आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना त्या परंपरांचे खरे महत्त्व माहितीच नाही. आपल्या चॅनलचा उद्देश फक्त माहिती देणे नाही, तर आपल्या संस्कृतीमागचे अध्यात्म, भावना आणि गुप्त अर्थ लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. जर तुम्हालाही अशा गुप्त, अद्भुत
आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा आवडत असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण इथे फक्त व्हिडिओ पाहत नाही, तर आपल्या संस्कृतीचा हरवलेला खजिना पुन्हा शोधत आहोत. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.